दाऊद इब्राहिमनं 2013 मध्ये भारतात येण्याचा दिला होता प्रस्ताव, वकिलांचा गौप्यस्फोट, इंडियन एक्सप्रेसची बातमी। नाशिकमध्ये पुन्हा जळीत सत्र, इंदिरानगरच्या संस्कृती अपार्टमेंटमध्ये 4 दुचाकी जाळल्या, गेल्या 1.5 महिन्यातली दुसरी घटना। राज्यात उरला फक्त 44% पाणीसाठा, दुष्काळी भागात वॅगननं पाणी पुरवठा करण्याचा सरकारचा प्रस्ताव। कुठल्या सरकारला तुम्ही दोष देणार? मधली यंत्रणा ती जी आहे खेळखेळी झालेली आहे, त्यांच्या 2 मुस्काटीत मारल्याशिवाय काय ते नाही होणार आहे। बीड नंतर नागपूरमध्येही नाना पाटेकर आणि मकरंद यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना केली मदत, सरकारी कारभारावर ओढले ताशेरे। आज या देशातल्या नागरिकांची माती भडकावीत, ज्याच्यातनं दंगली या देशामध्ये व्हाव्यात, ज्याच्यातनं बॉम्बस्फोट परत व्हावेत, ज्याच्यातनं हे सतत काहीतरी घडत राहावं आणि ज्यांची सरकार आहेत त्यांच्या पदरात फक्त मतं पडत राहावीत, याच्यासाठीचे हे सगळे उद्योग सुरू असतात। केंद्र आणि राज्य सरकार मिळून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। त्यातली भेट नाही, गाठ नाही, काही नाही। यांच्या राजकारणासाठी बातम्या सोडतोय। उद्धव याला भेटलोच नाही तर भेटीच्या बातम्या जाणीवपूर्वक केल्या जात आहेत, बंधुभेटीचं वृत्त राज ठाकरेंनी फेटाळलं। आणि गुगलच्या सीईओ पदी भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची निवड, गुगलमध्ये होणार मोठी फेररचना, गुगल होणार अल्फाबेट या नव्या कंपनीची उपकंपनी। भालचंद्र पेंढारकर यांचं निधन झालेलं आहे। संगीत आणि नाटकातील ज्येष्ठ कलाकार भालजी पेंढारकर यांचं निधन झालेलं आहे। तसंच संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू कलाकार आता यामुळे हरपलेला आहे असं म्हणता येईल। ललित कलादर्श या 100 पार केलेल्या संस्थेचे भालचंद्र पेंढारकर हे संस्थापक आहेत।